नमस्कार मित्रांनो. आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 4 ते 5 पाठींसाठी किंवा शेळ्यांसाठी कमी खर्चात गव्हाण किंवा दावण आपण कशाप्रकारे बनवू शकतो. त्याला खर्च किती येऊ शकतो किंवा त्याला काय-काय साहित्य लागते हे आपण आज बघणार आहोत. कारण शेळीपालनात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की प्राण्यांच्या आरोग्यावर आणि चाऱ्यावर आपण जास्त खर्च केला पाहिजे, बाकीच्या इतर गोष्टींमध्ये खर्च करण्यापेक्षा. तर आपण बघूया की कमी खर्चात आपण धावण कशी बनवू शकतो. तर व्हिडिओमध्ये तुम्ही हा जो ड्रम बघताय, तर हा ड्रम जो आहे हा फेविकॉलचा एम्प्टी ड्रम आहे मित्रांनो, जो मी फर्निचर दुकानामधनं विकत घेतला आहे आणि ₹250 मला तो ड्रम मिळाला आहे विकत. आणि त्यानंतर आपण तो कापून अशा प्रकारे लोखंडी फ्रेममध्ये एल शेप अँगलमध्ये आपण तो बसवून घेणार आहे. त्याचे जे मेजरमेंट आहेत, मापाचे हे तुम्हाला मी सांगतो. तर व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त बघू शकता की कशाप्रकारे आपण तो ड्रम या गव्हाणीसाठी बसवून घेतला आहे एल शेप अँगलमध्ये. त्यासाठी अँगल किती लागतो, वरती आपण ब्रॅकेटसाठी जी प्लेन पट्टी वापरली लोखंडी, ती किती लागू शकते आणि टोटल खर्च किती येतो हे आपण बघूयात. तर आपल्या गव्हाणीची जी लांबी आहे मित्रांनो, ही 4.5 फुटी आपण लांबी घेतली आहे त्याची. त्यानंतर त्याची जी हाईट आहे ब्रॅकेट सोडून, म्हणजे जिथं आपण ड्रम बसवला आहे तिथनं खाली पायापर्यंतची हाईट जी आहे ती जवळपास आपण 21 इंच घेतली आहे, जेणेकरून आपल्या पाठींना त्यात खाणं सोयीस्कर होईल. आणि त्यानंतर जे ब्रॅकेट जे आपण बसवलं आहे, हे ब्रॅकेटसाठी आपण 10-10 इंचाचे सेपरेट जे पीस घेतलेत, ते सेपरेट पीस वेल्डिंग करून 10 इंच स्पेस आपण ठेवला आहे त्यांना मान वगैरे आतमध्ये घालण्यासाठी. त्याचबरोबर वरची जी पट्टी आपण मारली ब्रॅकेटसाठी, तर ती पाऊण इंची पट्टी आपण वापरली आहे. आणि जो एल शेप अँगल आपण वापरला आहे सगळीकडे, तर तो 1 इंच अँगल आपण घेतला आहे. 1x1चा एल शेप अँगल आहे आणि पट्टी जी आहे ती पाऊण इंची पट्टी आपण घेतली आहे, जी आपण ब्रॅकेटसाठी मारली आहे किंवा ड्रमला खालून सपोर्ट मारण्यासाठी जी वापरली आहे. तर या साऱ्या वस्तूंचं जर आपण कॉस्टिंग जर काढलं मित्रांनो, तर जवळपास ड्रम जो होता तो ड्रम मला ₹250 मिळाला होता. एल शेप अँगलचा जो 20 फुटी पीस आहे तो पण आपल्याला त्याच रेंजमध्ये 250 किंवा ₹250 पर्यंत मिळू शकतो क्वालिटीनुसार घेतला तर. आणि प्लेन पाऊण इंची जी पट्टी आपण घेतली ती 150 ते ₹250 पर्यंत तुम्हाला मिळू शकते. 20 फुटी पीस असतो तो. तर या सर्वांचं बजेट जर आपण बघितलं मित्रांनो, तर 1000 ते 1100 पर्यंत आपला टोटल खर्च येतोय मजूर वगैरे पकडून. जरी मजूर तुम्ही ₹450-500 जरी धरले तरी 1000 ते 1100 मध्ये आपली पूर्ण गव्हाण रेडी होते, जी मला तरी वाटतं की फायदेशीर आहे. किमतीमध्ये थोडीफार अजून बचत करण्यासाठी मित्रांनो, तुम्ही अँगल जे आहे ते थोडे कमी वजनाचे किंवा स्वस्तातले देखील वापरू शकता किंवा सेकंड किंवा जुने वापरलेले अँगल जे तुम्हाला कुठे मिळाले ते देखील वापरू शकता. तर पुढची जी गव्हाण आहे मित्रांनो, ती आपण बघणार आहोत की 3 ते 3.5 महिन्याच्या लहान कडधान्यासाठी कशाप्रकारे बनवू शकतो. तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात तो जो आहे तो आपला बोरिंगचा पाईप आहे, जो बोर घेण्यासाठी वापरतो, ज्याला क्रिशन पाईप देखील म्हटलं जातं. तर हा पाईप मी विकत घेतला आहे मित्रांनो. ₹100 फुटाने मला हा पाईप मिळाला आहे. 8 फूट पाईप मी घेतला होता आणि त्यात अशा 2 गव्हाणी मी बनवून घेतल्या आहेत, जो पाईप मधोमध कट केला गेला आहे. तर 6 इंची हा पाईप असतो. तर तुम्ही बघू शकता याची स्वस्तात अतिशय छान पद्धतीने आपण गव्हाण बनवू शकतो. ही जी गव्हाण आहे मित्रांनो, ही मी 6 आपला जो गज असतो त्या गजाच्या साहाय्याने आकडे बनवून त्याला दोन्ही साईडने अटकवून ठेवलेली आहे आणि त्याला खालून लाकडी सपोर्ट देखील मारलेले आहे, जेणेकरून आपला बाकीचं वेल्डिंगचा वगैरे खर्च वाचेल किंवा जास्त कॉस्टिंग त्याला येणार नाही. तर खुराकासाठी ही गव्हाण अतिशय उत्तम आहे, ज्यात लहान बकरं अतिशय योग्यतेने आणि सहजरित्या खाऊ शकतात. याचा खर्च देखील कमी येतो मित्रांनो. ₹800त मला ही गव्हाण बनवता आली. तर तुम्ही देखील या प्रकारे काहीतरी नवीन प्रयोग करून होईल तितका खर्च हा तुम्ही वाचवू शकता. शेडवरती किंवा गव्हाणीवरती जास्त खर्च करण्यापेक्षा अशा प्रकारे काही ना काही जुगाड करून तुम्ही हा खर्च वाचून उरलेले जे पैसे आहेत, जो खर्च आहे तो तुम्ही प्राण्यांच्या आरोग्यावर, त्यांच्या खुराकावर, खाण्यापिण्यासाठी खर्च करावा असं मला तरी वाटतं. तर आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो, मला नक्की कळवा. तुमचे काही सजेशन असतील, काही प्रश्न असतील तर ते देखील मला नक्की कळवा. आपण नक्की याच्यावरती काही उपाययोजना करता येतील का हे देखील करण्याचा प्रयत्न करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. धन्यवाद.